महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूरमध्ये मम्मीजी क्रीडा महोत्सव 2025 उत्साहात सुरू। शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि RC पटेल एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट संचालित मम्मीजी क्रीडा महोत्सव 2025 चा शुभारंभ आज सकाळी 9 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते ईशस्तवन, मशाल प्रज्वलन, दीप प्रज्वलन, फुगे हवेत सोडून तसेच प्रतिमा पूजन करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय श्री राजगोपाल भंडारी, सचिव माननीय सौ रेषा जनक पटेल, पंचायत समिती शिरपूरच्या गटशिक्षणाधिकारी नीता सोनवणे उपस्थित होत्या। तसेच बबनलाल अग्रवाल, विजय अग्रवाल, विजय भंडारी, प्रितेश पटेल आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO डॉक्टर उमेशने शर्मा यांचीही उपस्थिती होती। याशिवाय विविध शाळांमधील शिक्षक, शिक्षिका, क्रीडा शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मम्मीजी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा क्रीडा महोत्सव RC पटेल एज्युकेशन सोसायटीमार्फत राबवला जातो। विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती वाढवणे, शिस्त, संघभावना आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। यंदाही या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून सकाळपासूनच विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे। उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून पाहुण्यांचे स्वागत केले। यावर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनपटावर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेली झाकी। शिवरायांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रवास या झाकीतून प्रभावीपणे मांडण्यात आला। या झाकीला उपस्थित मान्यवरांसह पालक आणि नागरिकांनी मोठी दाद दिली। क्रीडा महोत्सवात विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। क्रीडा स्पर्धांबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो आहे। या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा तसेच खेळातील कौशल्य विकसित व्हावे अशी अपेक्षा आयोजकांनी केली आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी, RC पटेल एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट, शिक्षक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत। सोसायटीतर्फे मम्मीजी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि या प्रसंगी शिरपूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमधील जे प्रिन्सिपल आहेत आणि शिक्षक आहेत त्यांनी अतिशय चांगली अशी मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आपण लहानपणापासून पाहतो की विद्यार्थ्यांमध्ये आता मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याऐवजी या शैक्षणिक संस्थेने मुलांमध्ये लहानपणापासूनच त्यांना कला आणि क्रीडा या क्षेत्राची आवड कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवण्याचं काम केलेलं आहे। त्यासाठी शैक्षणिक संस्थेचे सर्व प्रिन्सिपल आणि सर्व शाळांचे शिक्षक जे आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आजचा जो क्रीडा महोत्सव आहे त्यानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना देखील ते मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 18 दिसंबर को माननीय अमरीश भाई जी की माताश्री दिवंगत श्री HR मैडम उनका जन्मदिन होता है। हेमंत बेन जो है उनका बच्चों की शिक्षा और संस्कार इन दोनों ही चीज़ों पर बहुत जोर रहता था और उनका एक कृत संकल्प था कि बच्चों को अलग अलग विद्यालयों में जहाँ भी वो पढ़ते हैं उन सबको जो है खेल, कला और संस्कार तीनों का समागम मिलना चाहिए। तो इसलिए आज का दिन हम लोग 18 दिसंबर उनकी याद में मम्मीजी क्रीडा महोत्सव के रूप में मनाते हैं। खेल, क्रीड़ा और संस्कार तीनों का संगम आज आपको देखने को मिलेगा। आज खेलों की यहाँ पर जो है बच्चे भाग लेंगे, खेलों में अलग अलग खेलों में उनकी
जो यश गाथा है वो देखने को मिलेगी। और उसके अलावा एक झांकी शिवाजी महाराज के ऊपर सभी स्कूलों ने मिलकर उनके जन्म से लेकर और उनका जो राज्य उनके मृत्यु के उपरांत जो और आगे अग्रसर हुआ उसकी गाथा बच्चों के सामने रखी गई है। हर स्कूल के प्रिंसिपल ने, उनके टीचर्स ने, उनके बच्चों ने बहुत मेहनत की है और उनका जो परिणाम जो दिखाई दे रहा है बहुत ही सुखद है। सभी लोगों को पूरा प्रोग्राम बहुत ही पसंद आया और मैं माननीय अमरीश भाई, भूपेश भाई, राजगोपाल भंडारी जी, समस्त मैनेजमेंट की तरफ से सभी प्रिंसिपल्स को और उनके शिक्षकों एवं बच्चों को बधाई देता हूँ।